सूर छेडत, नवविचारांचा सूर छेडत, युवा ऊर्जेचा ताल साधत सुरू झाला हा उत्सव, नवा इतिहास घडविणारा तारांगण हा युवा महोत्सव, तारांगण हा युवा महोत्सव। विद्या प्रतिष्ठाननी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युनिट इथे सुरू केलं। त्याच्यानंतर 8 महिन्यानंतर केंद्र सरकारने 3 सेंटर्स अनाउन्स केलेत। म्हणजे सरकारच्या आधी 8 महिने आधी विद्या प्रतिष्ठाननी एक ॲक्टिव्हिटी सुरू केली। 100 मीटरची रेसमध्ये 80 मीटर ऑलरेडी पुढे आहोत, तर त्याचा उपयोग भारत सरकारला काय होऊ शकतो का, याच्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी माननीय प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की आपण एकत्र मिळून ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सरकार आणि विद्या प्रतिष्ठान काही करू शकेल का। पण तारांगण हे चांगल्या पद्धतीने दरवर्षी एक टीम वर्क म्हणून तुम्ही त्याच्यात जरूर सहभागी व्हाल आणि मुलांनी अभ्यासाच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करू इच्छिता त्याला जे महत्त्व संस्था देते हे खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। नमस्कार, आम्ही शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगरमध्ये राहणार आहोत। आम्ही खूप एक्साइटेड आहोत। तारांगण हे खूप मोठं फेस्टिवल आहे आणि याच्यामध्ये आम्ही लावणी सादर करणार आहोत। ही लावणी आम्ही स्वतः लिहिली आहे, स्वतः कंपोज केली आणि स्वतः बसवलेली आहे। माझं नाव तृप्ती खैरे, मी विद्या प्रतिष्ठान आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत आहे आणि मी एक कोरिओग्राफर आहे। पण आता इथे मी परफॉर्मन्स देणार आहे, सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मी जिंकेन असं मला वाटते। 1 ते 2 आठवड्यापासून तयारी करत होते। मला खूप चांगलं वाटतंय की मला एक आता अशी चान्स भेटला आहे की मी स्वतःला प्रेझेंट करू शकते, जी माझी डान्ससाठी आवड आहे ती मी आता दाखवू शकते। नमस्कार, माझे नाव अभिषेक भट।
आणि मी वोडाफोन या इव्हेंटचा कोऑर्डिनेटर होतो. हा इव्हेंट खरं तर आमच्यासाठी सर्वांसाठी एक पर्वणी होता. माझ्यासाठी पण पर्सनली, माझ्या कोऑर्डिनेटरच्या टीमसाठी, तसेच VPKBITच्या प्रत्येक मुलासाठी हा एक पर्वणीचा एक असा क्षण होता. त्यासाठी मी इंटायर जे कोऑर्डिनेटर्स आहेत ज्यांनी तारांगण इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे, ज्यांनी संकल्पना दिली तारांगण इव्हेंटची, त्या सर्वांचं मी मनापूर्वक आभार मानेल. इट इज सेड दॅट वर्क फॉर एक्सप्रेस नॉट टू इम्प्रेस, बट इफ समवन वांट टू रियली एक्सप्रेस समथिंग देन आई वुड रिकमेंड हिम द तारांगण. मेरा नाम मृदुल उपाध्याय है, मैं जम्मू कश्मीर से हूँ और मैं विद्या प्रतिष्ठान कमल बजाज इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में बीटेक कर रहा हूँ. अपनी थोड़ी डिफ़िकल्टी लेवल हाई था और ओवरऑल अगर हम कहें तो द कोऑर्डिनेशन जो था सेसा टीम में, ऑर्गेनाइजर टीम में और पार्टिसिपेंट्स में नेक्स्ट लेवल था. बिकॉज हम कनेक्टेड थे मेल के थ्रू, व्हाट्सएप के थ्रू, एवरी सोर्स के थ्रू हम कनेक्टेड थे. सो या ये एक अमेजिंग इवेंट था और मैं होप करता हूँ कि हर साल VPKBIT या विद्या प्रतिष्ठान ऐसा इवेंट ऑर्गेनाइज करेंगे जिसके कारण हमें इस पर्टिकुलर इवेंट में शामिल होने का मौका मिलेगा. माझं नाव दर्शन विनायक वायकर. मी विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे. मी सध्या लास्ट इयरला आहे. मला पहिल्यापासून गदिमामध्ये डान्स करण्याची इच्छा होती, तर तारांगण ह्या सोहळ्यामुळे मला डान्स करण्याची इच्छा पूर्ण झाली. हाय, आय एम श्रेया बनगर फ्रॉम विद्या प्रतिष्ठान आर्ट सायन्स एंड कॉमर्स कॉलेज, सेकंड ईयर BA. Tarangan was brilliantly organized and the exclusive and the nuanced planning has helped students through every period of their selection. I personally participated in the personality contest and it was so brilliantly organized. Like there were different sections of the competition and we thought that there was going to be a deadlock or something, but such things didn't happen and I was quite happy with the organization committee and like I would like to give a really positive feedback and we look forward to such positive events in future. Thank you. तारांगणमध्ये आम्ही 8 वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज केले होते. त्यात पहिला इव्हेंट असा होता की शॉर्ट फिल्म मेकिंग. तर आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवली होती आमच्या क्लासच्या टीमने. आम्ही डान्स कॉम्पिटिशन पण एन्जॉय केली. आम्ही फूड स्टॉल ऑर्गनाईज केले. तिथं फूड स्टॉलमध्ये आम्हाला वेगवेगळे टेस्टी फूड खायला मिळालं. असं भरपूर मजा केली. तारांगण हा खूप छान ऑर्गनाईज केलेला एक इव्हेंट आहे. त्यामध्ये मी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट ही जी कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये मी भाग घेतला. मला ह्या कॉम्पिटिशनमधून खूप काय शिकायला मिळालं.